नमस्कार. असं म्हटलं जातं की आपण अशा जगामध्ये जगत आहोत की जिथे सर्वच गोष्टी अनिश्चित आहेत, अनसर्टन आहेत. पण या अनिश्चित जगात एक गोष्ट निश्चितपणे निश्चित आहे, सर्टन आहे, ते म्हणजे UPSCने जाहीर केलेल्या तारखांना परीक्षा होणार. त्यामुळे UPSC 2026 साठी तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दोन गोष्टी सर्टन आहेत किंवा दोन तारखा सर्टन आहेत. एक म्हणजे प्रिलिम्स 24 मे 2026 ला होणार आहे आणि 21 ऑगस्ट 2026 ला आपली मुख्य परीक्षा आहे. सो या दोन तारखा क्लिअर असल्यामुळे UPSCने काही दिवसांपूर्वीच ते जाहीर केल्यामुळे आता आपल्या एका अभ्यासाला, आपल्या प्लॅनला निश्चित अशी दिशा येणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा मुलं काय करतात की चांगला प्लॅन तयार करतात पण तो एक्झिक्यूट प्रॉपरली करत नाही. त्याचे मल्टिपल रिझन असतात की अकाउंटेबिलिटी नसते, कन्सिस्टन्सी मेंटेन करायला अवघड जातं आणि तो प्लॅन जो ठरवलाय त्याचा आउटकम प्रॉपरली येतोय की नाही हे सुद्धा चेक करण्याचे मेकॅनिझम नसतात आणि त्याच्यामुळे प्लॅनवरचाच विश्वास थोडा ढळताना दिसतो. याच्या उलट काही लोक प्लॅनमध्येच प्रॉब्लेम क्रिएट करतात की खूपच जास्त इम्प्रॅक्टिकल प्लॅन तयार करतात किंवा असा प्लॅन तयार करतात की ज्याचं एक्झिक्युशनच प्रॉपरली करता येऊ शकणार नाही. सो हे सगळे कन्सिडरेशन घेऊन आपण मैत्रेयमध्ये मेन्स टेस्ट सिरीज अँड कंटेंट इनरिचमेंट बॅच हा आपला फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ती सलग तिसऱ्या वर्षी लॉन्च करत आहोत. मेन्स टेस्ट सिरीज अँड कंटेंट इनरिचमेंट बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला वीकली बेसिसवरती डिफाईन टार्गेट दिले जातील जे प्रॅक्टिकल असतील, अचिवेबल असतील. त्याच्या नोट्स तुमच्या लेवलला बनवणं अपेक्षित असणार आहे. त्या नोट्ससुद्धा आपण आपल्या क्लासेसच्या तर्फे चेक करतो मी पर्सनली आणि त्याच्यावरती संडेला वीकली आपली टेस्ट असते, ज्या टेस्टवरती डिटेल फीडबॅक आणि डिस्कशन होतं. फक्त टेस्ट सिरीज हे नेचर नाही आहे किंवा फक्त टेस्ट सिरीज नाही आहे. याच्यामध्ये जसं सांगितलं की कंटेंट इनरिचमेंट हा काय प्रकार आहे, तर जे तुमचे वीकली टार्गेट आहेत त्याच्यावरती मंडेला आपण लेक्चर घेणार आहोत आणि अपफ्रंट तुम्हाला काही कंटेंट, इनरिच कंटेंट प्रोव्हाइड करणार आहोत जे तुमच्या नोट्समध्ये डायरेक्टली तुम्ही यूज करू शकता. ॲट द सेम टाइम आठवड्याभरात वापरायचे सोर्सेस, कशा प्रकारे तो टॉपिक कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केला पाहिजे याचं सुद्धा गायडन्स देणार आहोत, जेणेकरून वीकली बेसिसवरती तुम्ही प्रॉपरली स्टडी करू शकता. लक्षात घ्या, जे मंडेचं लेक्चर असेल ते कंटेंट इनरिचमेंट किंवा कंटेंटमध्ये तुमच्या व्हॅल्यू ॲडिशन व्हावी या दृष्टीने असेल. संडेच्या टेस्टवरचे डिस्कशन हे स्ट्रक्चरली साऊंड आन्सर किंवा आन्सर रायटिंगचं स्किल इन्हान्समेंट व्हावं याच्यासाठी असते. मी सतत सांगत असतो की डेली बेसिसवरती आन्सर रायटिंगच्या कंटेक्स्टमध्ये स्किल एन्हान्समेंटसाठी काम करायला पाहिजे आणि वीकली टेस्ट तुमच्या स्पीड मॅनेजमेंटची टेस्ट असायला पाहिजे. मग त्या डेली बेसिसवरच्या स्किल एन्हान्समेंटसाठी आपण काय करणार आहोत, तर तुमच्या ज्या ॲडमिशन घेतलेल्या मुलांचा टेलिग्राम ग्रुप असेल त्याच्यामध्ये आपण रोज 1 किंवा 2 टॉपर्स कॉपीमधील आन्सर शेअर करतो आणि त्याचं टॉपरने लिहिलेला आन्सर थोड्या वेळाने शेअर करतो, जेणेकरून तुम्ही तुमचं आन्सर आणि टॉपरचं आन्सर कम्पेअर करून ते प्रॉपरली बघू शकता की माझ्या आन्सरमध्ये आणि टॉपरच्या आन्सरमध्ये काय, म्हणजे काय काय बघायचं त्याच्यामध्ये. तर तुम्ही लिहिलेले इंट्रोडक्शन आणि टॉपरने लिहिलेले इंट्रोडक्शन याच्यामध्ये कोणाची इंट्रोडक्शन जास्त ॲप्रोप्रिएट वाटते, टॉपरने कशा प्रकारे त्या प्रश्नाला हेडिंग दिलेलं आहे, मुद्द्यांचा प्राधान्यक्रम, प्रायोरिटायझेशन ऑफ पॉईंट्स कसं आहे, कन्क्लूड कसं केलेलं आहे, काही इनोव्हेटिव्ह गोष्टी वापरलेल्या आहेत का, असं क्वालिटेटिव्ह आस्पेक्टवरती आपण रोजच्या बेसिसवरती काय करतो, तर टॉपर्स कॉपीचं इव्हॅल्युएशन करतो. सो या बॅचमध्ये एकंदर नेचर कसं आहे, ती अभ्यासामधली शिस्त राहावी, तुमचे टार्गेट जे आहेत ते कंप्लीट व्हावेत आणि आपण मेन्स तर रेडी राहावं या 21 ऑगस्टसाठी. ॲट द सेम टाईम प्रिलिमला पण, कारण ज्यांची मेन्स चांगली आहे त्यांना प्रिलिमला निश्चितपणे फायदा होतो. म्हणजे आपल्या या बॅचच्या बऱ्याच विद्यार्थ्यांना यावर्षी 2025च्या प्रिलिममध्ये 100+ GS मध्ये मार्क्स आहेत, काहींना 110+ पण आहेत. हे कशामुळे, तर मेन्सच्या नोट्स रेडी होत्या आणि त्यामुळे बेसिकली प्रिलिमला लक्षात ठेवणं पण सोपं होतं आणि काही प्रिलिमच्या प्रश्नाला डायरेक्टली इनडायरेक्टली मेन्सचा फायदा होतो. सो पुन्हा एकदा थोडंसं शॉर्टली मी सांगतो की काय बॅचचं नेचर आहे. वीकली टेस्ट असतील ज्या डिस्कशन लेक्चरने फॉलो होतील. तुमच्या आन्सर्स कॉपीवरती डिटेल फीडबॅक मिळेल, जो कंटेंटच्या लेवलला तर असेलच, त्याचबरोबर स्ट्रक्चरही तुम्ही बरोबर लिहिलंय का याच्यावरती सुद्धा फीडबॅक असेल. कारण मोस्ट ऑफ द टाइम आन्सर कॉपी चेक करताना फक्त कंटेंटच्या आस्पेक्टवरती भर दिला जातो, पण स्ट्रक्चरल साऊंडनेस त्या आन्सरमध्ये आहे की नाही याचा विचार होत नाही. आर्ट ऑफ आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करणं आणि
डिफाईन्ड शेड्यूलमध्ये तुमच्या त्या नोट्स बनवणं याच्यावरती आपला फोकस असेल. सो कंटेंट आणि स्किल इन्हान्समेंट याचा पॅरलल प्रोसेस कशी फॉलो करायची याच्यावरती फोकस असेल. हे टाइम टेबल जे आहे ते इंटिग्रेटेड प्रिपरेशन ऑफ प्री आणि मेन्सच्या दृष्टीने आपण बनवतो. म्हणजे काय की लार्जली टेस्ट सिरीज ह्या GS 1 2 3 4 अशा जातात, आपण उलटे जातो GS 4 3 2 1. कारण काय आहे की जे मेन स्पेसिफिक टॉपिक आहेत ते आधी झाले आणि GS 1 मध्ये कोणते टॉपिक आहेत तर हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, जे इन अ वे आपल्याला कशाला आहेत प्रिलिमला आहे. मग थोडक्यात ते जे ट्रान्झिशन आहे मेन्स कडून ते प्रीकडे ते प्रॉपरली होण्यास मदत होते. सो त्या दृष्टीने हे टाइम टेबल डिझाईन केलेलं आहे. अर्थात याच्या बाबतीत आपण थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवतो की तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात, तुम्ही आत्तापर्यंत काय अभ्यास केलेला आहात, तुमच्या प्रिपरेशनच्या कोणत्या स्टेजला आहात, या सगळ्याचा विचार करून थोडे कस्टमायझेशन आपण करतो. जसं की 2026 साठी प्लॅन करणाऱ्या लोकांमध्ये 2 गट असतील. एक म्हणजे जे पहिल्यांदा अटेम्प्ट देणार आहेत अशी लोक, आणि दुसरं अशी लोक ज्यांनी 2025ला किंवा याच्या आधी UPSCची पूर्व परीक्षा दिलेली आहे. समजा असा तुम्ही या केसमध्ये आहात की तुम्ही याच्या आधी UPSCची प्रिलिम दिलेली आहे, म्हणजे 2025ची प्रिलिम दिलेली आहे. तर याचा अर्थ काय की तुम्ही 2025च्या आधी मेन्सची प्रिपरेशन सुद्धा केलेली असेल असं आपण ॲज्युम करू. समजा तुम्ही काय केलेलं आहे, ऑप्शनलची तयारी केलेली आहे, काही मेन्सच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, पण प्रिलिममध्ये यावर्षी बॅकलॅश आला आहे. तर थोडंसं आत्तापासूनच प्रिलिम रिलेटेड एक गोष्ट डोक्यात ठेवून तुम्ही प्लॅन बनवू शकता. म्हणजे आपण 3 सेशनची स्ट्रॅटेजी सांगतो. ज्यांनी ह्याच्या आधी परीक्षा दिली आणि ज्यांचं ऑप्शनल रिलेटिव्हली प्रिपेअर्ड आहे, GSच्या मेन्सच्या नोट्स थोड्या का होईना किंवा बऱ्यापैकी प्रिपेअर्ड आहेत, अशा लोकांनी एक सेशन रोजचा पुढच्या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत ऑप्शनलला दिला पाहिजे. सो त्याच्यानंतरचा दुसरा सेशन तुम्ही अशा टॉपिकला जेऊ शकता की जे प्रिलिम आणि मेन्सला कॉमन आहेत. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्री हे असे विषय आहेत की जे तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रीच्या ज्या पिरियड आपण म्हणतो 4 महिन्यात प्रिलिम केली पाहिजे, 5 महिन्यात प्रिलिम केली पाहिजे, त्या पिरियडमध्ये तितक्या कन्व्हिन्सिंगली आणि तितक्या ऑथॉरिटेटिव्हली कंप्लीट होत नाहीत. मग त्या कंटेक्स्टमध्ये जर समजा हे विषय आत्तापासून थोडे थोडे करायला घेतले, जसं की लक्ष्मीकांतवरती पॉलिटीच्या पुस्तकावरती कंट्रोल आणणं जर आत्तापासूनच रीडिंग सुरू केलं तर नंतर पॉसिबल होईल. या कंटेक्स्टमध्ये तुमच्या एका सेशनमध्ये प्री आणि मेन्सला कॉमन असलेला टॉपिक तुम्ही घेऊ शकता आणि मेन्स एक्सक्लुझिव्ह जे टॉपिक आहेत, मेन्स स्पेसिफिक जे टॉपिक आहेत त्याला एक सेशन तुम्ही डिवोट करू शकता. जसं की इंटरनल सिक्युरिटी आहे, इथिक्स आहे, गव्हर्नन्स आहे. सो ज्यांनी याच्या आधी परीक्षा दिलेली आहे पण प्रिलिममध्ये सिव्हिअर बॅकलॅश आलाय आणि त्याच कंटेक्स्टमध्ये माझ्या रिलेटिव्हली ऑप्शनलच्या आणि GS मेन्सच्या नोट्स तयार आहेत, त्यांनी या मॉडेलचा वापर करावा. पण समजा मी अशा स्टेजला आहे की माझा ऑप्शनल खूप मागे आहे किंवा तितका प्रिपेअर्ड नाही आहे, तर तुम्ही आत्ताच्या केसमध्ये 2 सेशन तुमचे ऑप्शनलला द्यायला हरकत नाही. जितक्या लवकर ऑप्शनलचं बर्डन बाजूला होईल तितकं ते बेटर राहील. आणि मग एक सेशन तुम्ही कशाला देऊ शकता, GS मेन्सला देऊ शकता. ऑप्शनल जसं जसं आवाक्यात येईल तसा त्याचा एक सेशन रिड्यूस करून नंतर मग तुम्ही प्रिलिम आणि मेन्स इंटिग्रेटेड टॉपिकवरती फोकस करू शकता. सो इट विल डिपेंड ऑन यू, म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यात आहात त्याच्यावरती ठरेल. या GS मेन्स स्पेसिफिक ह्याच्यामध्ये सेक्शनमध्ये काय करायचं, सेशनमध्ये काय करायचं, तर तुम्हाला हे शेड्यूल फॉलो करायचं आहे. आपली ही जी टेस्ट सिरीज आहे ती 16 जूनपासून स्टार्ट होते. त्यात 16 जूनला आपण ओरिएंटेशन सेशन ठेवलेलं आहे. 22 जूनला म्हणजे ओरिएंटेशन सेशनमध्ये ओव्हरऑल तुम्हाला ब्रॉड प्लॅन, प्रिलिम, मेन्स सगळ्याच्या पर्स्पेक्टिव्हने एक इंटिग्रेटेड प्लॅन मिळेल. ॲडमिशन आपण 15 जूनला थांबवतोय, त्यामुळे 15 जून ही बॅचची स्टार्टिंग डेट आपण ठेवलेली आहे. त्या मुलांसाठी आपण 1 to 1 15 जूनपासूनच बोलायला सुरुवात करणार आहोत. कारण जर तुम्ही पहिल्या पेजवरतीच आपल्या बघितलं तर या बॅचला आपण फक्त 20च लोकांना ॲडमिशन देणार आहोत. ते सुद्धा 1 to 1 तुम्ही इंटरव्ह्यू इथे येऊन दिलात त्याच्या बेसिसवरती देणार आहोत. तुम्ही कुठल्या अभ्यासाच्या स्टेजला आहात, तुमच्या अभ्यासाच्या पद्धती कशी आहे, तुम्ही आतापर्यंत काय केले, हे सगळं बघून ॲडमिशन देण्यात येईल. कारण काही ठराविक लोकांवरती जास्त चांगला फोकस करून आउटकम जनरेट करणं आणि ही आन्सर रायटिंगची जी प्रोसेस आहे ती सिरियस गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे. म्हणजे मी हे गमतीने म्हणतो की हे जे शेड्यूल फॉलो करणं आहे, जरी आपण प्रॅक्टिकल ठेवलं असलं
तरी लेबरस आहे. इवन मेन्स, UPSC मेन्स ही लेबर जितकी जास्त तुम्ही श्रम द्याल त्याची परीक्षा आहे. तर त्यामुळे ज्यांनाही श्रम देण्याची, जितके हार्डवर्क करण्याची तयारी आहे, कन्सिस्टन्सी कमिटमेंट देण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठीची ही बॅच असल्यामुळे फक्त 20 लोकांना आपण याच्यामध्ये हे करणार आहोत, जी प्रोसेस 15 जूनच्या आधी आपण संपवणार आहोत. 16 जूनला अशा लोकांचं ओरिएंटेशन सेशन होईल. हे शेड्यूल आहे की 22 जूनला पहिली टेस्ट असेल आपली. तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत, जसं मी मगाशी म्हटलं, आपण इथिक्स पासून स्टार्ट करणार आहोत, GS4 पासून. या पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही जास्त एक्सक्लुझिव्हली इथिक्सवरती फोकस केला तर एक 250 मार्काचा तुमचा पेपर कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होईल. असं करत करत पुढे शेड्यूल आहे. नंतर GS3 ॲग्रिकल्चर सुरू होतं. सो पर्टिक्युलरली एका वीकमध्ये जे मॅनेजेबल आहे, किंवा ते केलं नाही तर काही अर्थ नाही आहे, म्हणजे तेवढ्या वेळात तेवढं झालंच पाहिजे, अशा अर्थाने या प्लॅनची रचना आहे. सो जर तुम्हाला त्या मेन्स आणि प्रीच्या कंटेक्स्टमध्ये इंटेन्स प्रिपरेशन जे UPSCला अपेक्षित आहे ते करायचं आहे, सिरियस आन्सर रायटिंग आणि सिरियसनेस ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये आणायचं आहे, तर या बॅचचा तुम्ही निश्चितपणे लाभ घेऊ शकता, उपयोग करू शकता. हे टाइम टेबल बघून तुम्ही ओव्हरऑल तुमची मेथोडॉलॉजी सुद्धा डिफाईन करू शकता तुमच्या अभ्यासाची. तुम्हाला जर काही या बॅचबद्दल डाऊट असतील तर या नंबरवरती जे इथे दिसत आहेत त्याच्यावरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत त्याच्यावरती संपर्क साधू शकता. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला मेहनत घेण्याची तयारी असेल आणि ॲक्च्युली 2026मध्ये जर तुमचं ते ऑब्जेक्टिव्ह किंवा एम आहे रिअलाईज करायचं असेल ही परीक्षा पास होण्याचं, तर ही बॅचचा निश्चितपणे विचार करा. आपण असं म्हणतो सुद्धा की ही अशी बॅच आहे की जी परीक्षा आणि विद्यार्थी दोघांच्या गरजा लक्षात घेऊन बनवलेला ही एकमेव टेस्ट सिरीजचा प्लॅन आहे. त्याचं पर्पजच, म्हणजे त्याचं म्हणणं हे ह्यासाठीच आहे की बेसिकली बाकीच्या प्लॅनमध्ये विचारच केला जाते की 7 दिवसांमध्ये हे कव्हर केलं जाईल का, आत्ता या मोमेंटला कोणत्या टॉपिकला प्रायोरिटी